हल्ला झाला, काय प्रतिक्रिया, काय मागणी असणार? हे बघा, हे गुंडागर्दी आहे. लोकशाही मार्गाने इथं जर एखादा कार्यक्रम होत असेल आणि तुम्ही गुंडांना पुढं करत असाल त्याचा निषेध आम्ही करतो. तुम्ही जर बघितलं तर तिथे काट्या दगडं घेऊन लोक आली होती आणि पोलीस कुणीही नव्हते. जे 40-50 पोलीस होते ते लांबून फक्त तमाशा बघत होते. भाजपचे पदाधिकारी होतेच, पण त्याच्याच बरोबर हे जे पळपुटे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे राष्ट्रवादीतून दुसरीकडे गेलेले आहेत ते लोकसुद्धा तिथं होते. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे की आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी पार्टी आहे राष्ट्रवादी आहे त्याच्या महिला कार्यकर्त्या काही युवती पुढे जाऊन लढायला तयार होत्या. त्या महिलांना सुद्धा त्या पुरुषांनी मारलं. असे हे लाचार आहेत. पोटात लाता मारल्या, डोक्यात मारलं. त्यामुळे हे जे काय भाजपबरोबर गेले नुकतेच 6 महिन्यापूर्वी आणि भाजपची सवय आणि विचार त्यांना लागले. महिलांना सुद्धा मारायला ते थांबत नाहीत. प्रशांत जगताप कुठे आहेत, रोहित पवार कुठे आहेत आणि इतर पदाधिकारी कुठे आहेत त्यांनाही आम्ही बघतो. अशा पद्धतीने वक्तव्य काय आम्हाला मारायचं मारा, आम्ही घाबरत नाही, आम्ही घाबरत असतो तर इथं आलोच नसतो. हे खरे वाघ आहेत आणि आम्ही लढायला तयार आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी जे काय आम्हाला करायचं करा, पण तुम्ही महिलांना मारता हे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. याच महिला येत्या काळामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील एवढंच इथं सांगतो. संघर्ष हमारा नारा है. तुम्ही आणायला गेला ज्यावेळेस आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गाडी चालवते, वैभव कुटोळे माझा सहकारी त्या ठिकाणी वागळे साहेबांची गाडी चालवता, त्यांनी मला फोन केला की खंडूजी बाबा चौकामध्ये ही लोक सगळी गाडीवर चढलेली आहेत. वागळे साहेब गाडीत आतमध्ये आहेत, सरोदे साहेब गाडीमध्ये आतमध्ये आहेत, अंडी मारतायत, लाथाबुक्या गाडीला मारतायत आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रोटेक्शनला या. आम्ही 2 व्हीलर घेऊन गेलो, पण मी स्वतः पाहिलं आज या भाजपच्या किंवा महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत यांचे जे काही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते यांचा निखिल वागळे यांचा मर्डर करण्याचाच प्लॅन होता. माझ्या समोर त्यांनी विटा आणि मोठी दगडी या ठिकाणी काचांवर मारलेली आहेत. मी पुढे नका त्यांना प्रोटेक्शन देत होतो. 2 व्हीलर आणि माझ्या बाकीच्या 2 व्हीलर होत्या. पण या ठिकाणी माझा थेट आरोप आहे हे तिन्ही जे काही सत्तेमधले महायुतीतले पक्ष आहेत यांनी आज निखिल वागळेंच्या मर्डरच्या संदर्भातला आपल्या बॉसला शब्द दिलेला होता आणि दुर्दैवाने आज या संदर्भामध्ये कदाचित त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असतं. आम्ही आज त्यांना वन वे मधून वेगळ्या मार्गातून घेऊन आलो, पण आज पोलिसांनी कुठेतरी या संदर्भामध्ये त्वरित ऍक्शन घेऊन या संदर्भामध्ये पुणेकरांना राज्याला दिला संदेश. गाडीमध्ये सरोदे साहेब होते, त्याचबरोबर विश्वंभर चौधरीजी होते, त्याचबरोबर वागळे साहेब होते आणि एक जी मुलगी जे ललित केंद्रामधली जी मुलगी आहे ती मुलगी बिचारी समोर होती, तिला सुद्धा ठार मारण्याचा प्रयत्न होता. माझ्या डोळ्यात देखील झालेली घटना आहे. पुणेकरांनी पूर्ण सेना पोलीस चौकीपासून दांडेकर पुलापर्यंत समस्त पुणेकरांनी हा तमाशा पाहिलेला आहे.